14/8/2025 गुरुवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई गायकवाड यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून न्यायासाठी लढाई संविधानिक मार्गाने सुरू केली आहे। मौजे बोलठाणा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी सौ लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांच्या मालकीचे गट नंबर 310 ही शेतजमीन असून त्यांच्या मालकी हक्काचे दस्त व कागदपत्रे असतानाही तेथील काही लोक जमिनीत येण्यास मज्जाव करून जीवेठार मारण्याची धमकी देतात। यापूर्वी ह्या गावगुंडांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलही आहे। ते पीडितेला मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव करतात। ह्या सर्व गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष द्यावं, योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा अशा मागण्यासाठी नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडलंय। याप्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत टिल्लूभाई साळवे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, प्रसिद्धी प्रमुख भीमयोद्धा प्रतीक सोनटक्के, सुखदेव मैसमाळे, विश्वास हंडोरे, प्रशांतजी गांगुर्डे, RPI विनोद भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपण बघतोय की या भगिनी सकाळपासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि अॅट्रॉसिटी म्हटल्यानंतर हा गंभीर विषय आहे आणि सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट एक आहे की अॅट्रॉसिटीमध्ये ज्यावेळेस अटकपूर्वक जामीन होतो ही सगळ्यात मोठे या घटनेचा सगळ्यात प्रथम जाहीर निषेध करतो। खरं तर मी अनिलभाई गांगुर्डे यांचं आभार मानेल की महाराष्ट्रावर झुंजार सुरू असताना स्वतःचा जीव मुठीत घेऊन ज्यावेळेस समाजावर अन्याय होतो त्यावेळेस अनिलभाई नावाचं वादळ त्या ठिकाणी जाऊन समाजाला न्याय देतं। म्हणून सगळ्यात प्रथम अनिलभाई गांगुर्डे यांना क्रांतिकारी निळा सलाम या ठिकाणी करतो। आज भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने अनिलभाईने जो मुद्दा उपस्थित केला, आज या भगिनींवरती नांदगाव तालुक्यामध्ये जो अन्याय झाला, गट नंबर 310 मध्ये त्यांना येऊन देते ही हुकुमशाही पद्धत कुठून आली आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा अॅट्रॉसिटी हा दखलपात्र गुन्हा असल्यानंतर अॅट्रॉसिटीमध्ये मी लक्ष्मीबाई गायकवाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, राहणार बोलठाण गावामध्ये शिवाला लागून गट नंबर 310 रोड टच असल्यामुळे जातीवादी गुंडे, मॉमेटिन समाजाचे व मराठी लोक यांनी मला मारहाण केला, माझा मोबाईल फोडला व बोलला परत जर कधी या शेतात आले तर तुला जीवच मारून टाकू, कारण की आमच्याजवळ पैसा बी आहे आणि राजकीय पक्षाचा दबाव बी आहे, त्याच्यामुळे तू आमचं काहीच करू शकणार नाही। माझ्यावर झालेला अन्याय झाला म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले असताना सुद्धा माझी कंप्लेंटही घेतल्या नाही आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला असताना त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांना 10-15 दिवसामध्येच त्यांना अटकपूर्ण जामीन केली आणि अटकपूर्ण जामीन झाल्याच्यानंतर मला बोलले हे पाय आम्ही आलो बाहेर सुटून, तू किती काही अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल कर नाही तर काही कर, पण तू 310 मध्ये जर कधी आली तर परत तू जीवस जाणार नाही। म्हणून मी माझ्या शेतात मक्का पेरलेली होती, मक्का काढण्यासाठी गेले असताना तेव्हा सुद्धा माझा हात मोडला व हाताचं नख फोडलं त्यांनी, लिंबाच्या काठीनं मला मारहाण केली। परत मी नांदगाव पोलीस स्टेशनला गेला असताना अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि हे पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचा मला न्याय भेटला नाही आणि सिटी सर्वेचे मॅडम आडे मॅडम व नितीन आयरे व अकोलेकर मॅडम यांनी सुद्धा माझ्यावर अन्याय केला आणि माझ्या शेतीचं हे सगळे डॉक्युमेंट, सगळे कागदपत्र माझे कंप्लीट असून सुद्धा सांगितलं तुझ्याजवळ किती काय कागदपत्र कंप्लीट असू दे पण ते आमच्या हातात आहे, आम्हाला काय करायचं ते, तुला जिडं जायचं असेल तिडं जाय, तुला न्याय भेटणार नाही आमच्याकडून, एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। मौजे बोलठाण तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील लक्ष्मीबाई गायकवाड या आज महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहेत। मी प्रथमतः त्यांना माझी जी भीमटोला सामाजिक संघटना आहे त्या भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना पाठिंबा देतोय व त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, ज्या गावगुंडांनी बोलठाण येथील ज्या गावगुंडांनी त्यांच्यावर अत्याचार केला आहे, त्यांना मारझोड केली व त्या प्रकरणाचं पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झाला असून तरीही आरोपी मोकाट फिरतात, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कायद्याचा वचक बसलेला नाही।
त्यामुळं मी भीमटोला सामाजिक संघटनेच्या माध्यमातून 6/6/2025 माननीय या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन दिलं होतं व निवेदनात मी त्यांना मागणी केली होती की जर आमचा प्रश्न येत्या 8 दिवसामध्ये मार्गी लागला नाही तर आम्ही महसूल आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. परंतु त्यांनी 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आज आम्ही आमरण उपोषण करीत आहोत. मित्रांनो, बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर 310 या जमिनीच्या मोजणी केलेल्या हद्दी पुन्हा कायम करून मिळण्याबाबत व तेथील जो गट नंबर 311 व 12 मधील जो त्यांना त्रास देणारा इसम आहे तो त्या इसमावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता त्यांनी नांदगावला उपोषण केलं आणि नांदगावच्या भूमी लेख अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने मी त्यांचं भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो व मी लक्ष्मीताई गायकवाड यांना भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं पाठिंबा देतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.